वेलकम बैक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत तो वेलकम है दोस्तों। हम शिक्षक पात्रता परीक्षा के लिए पेपर 1 और पेपर 2 के लिए यहाँ पर प्रीवियस ईयर क्वेश्चन कर रहे हैं दोस्तों। 2024 से लेकर 2013 तक मतलब जिस तरीके से प्रश्न पूछे गए हैं समाजशास्त्र विषय में, टोटल क्वेश्चन जो है दोस्तों हमारे चैनल के माध्यम से हम यहाँ पर लगातार जो है देख रहे हैं। इसके पहले ऑलरेडी 2025 शिक्षक पात्रता परीक्षा के लिए 3 वीडियोज़ हम अपलोड कर चुके हैं दोस्तों। अगर आपने वो नहीं देखा है तो आप डिस्क्रिप्शन में जाकर या हमारे चैनल पर विजिट कर वो देख सकते हैं। तो आज के इस वीडियो में दोस्तों हम 2024 की परीक्षा में समाजशास्त्र मतलब इतिहास, भूगोल और राज्यशास्त्र विषय को लेकर जो इम्पोर्टेंट क्वेश्चन पूछे गए थे वो देखने वाले हैं। वीडियो में आगे बढ़ने से पहले अगर आप हमारे चैनल पर नए हो दोस्तों तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए ताकि आपको आने वाले वीडियोस के नोटिफिकेशन जो है वो आसानी से मिल पाए। और दोस्तों अगर आप हमसे जुड़ना चाहते हो तो डिस्क्रिप्शन में जाकर आपको हमारे टेलीग्राम और व्हाट्सएप चैनल को ज्वाइन कर लेना है, जहां से आपको तमाम अपडेट वक्त पर देखने के लिए मिलेंगी। साथ ही साथ अगर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करना चाहते हो तो ज्वाइन बटन को ज्वाइन कर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर सकते हो। वीडियो को प्लीज़ लाईक कीजिए। तो हे बघा मित्रांनो, आपली जरी भाषा एक हिंदी आहे, भाषा 2 मराठी आहे, तरी सगळे प्रश्न आपल्याला जे आहे ते मराठी भाषेमध्येच विचारले जाणार आहे, हे तुम्हाला वारंवार सांगता येतो आणि तुम्हाला माहीत आहे। तर हे बघा प्रश्न क्रमांक 1 इथे दिलेला आहे की लोकसंख्या वाढ नगण्य असणे याचा अर्थ आहे, म्हणजे याचा अर्थ डॅश डॅश असा आहे। 2024च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता। 4 ऑप्शन दिलेले आहे। जन्मदर जास्त व मृत्यूदर कमी, जन्मदर कमी व मृत्यूदरही कमी, स्थलांतर किंवा साक्षरता दर कमी, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे। आणि योग्य जे उत्तर असणार आहे मित्रांनो ते असेल ऑप्शन क्रमांक 2। ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर आहे की जन्मदर कमी व मृत्यूदर कमी यालाच लोकसंख्या वाढ नगण्य असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 2 आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो। हे बघा प्रश्न क्रमांक 2 इथे विचारलेला आहे की प्रादेशिक विकासास खालीलपैकी कोणता घटक जास्त पूरक असतो ते लिहा। प्रादेशिक विकासासाठी कोणता घटक जास्त पूरक असतो ते आपल्याला या ठिकाणी काय आहे मित्रांनो उत्तर द्यायचं आहे। 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे। हे बघा सुगम नद्या, चांगली नैसर्गिक बंदरे, प्राकृतिक घटक किंवा नैसर्गिक साधन संपत्ती व लोकसंख्या, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि प्रश्न आहे की प्रादेशिक विकासास कोणता घटक जास्त पूरक आहे। तर हे बघा मित्रांनो सर्वात जास्त उपयोगी जे असणार आहे किंवा सर्वात जास्त पूरक जे असणार आहे नैसर्गिक साधन संपत्ती व लोकसंख्या। ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न। हा प्रश्न खूप कठीण प्रश्न मला वाटत होता 2024च्या परीक्षेमध्ये, कारण हा प्रश्नसुद्धा 2024च्या परीक्षेमध्ये विचारला गेला आहे की मंडई बागायती शेतीला ट्रक फार्मिंग असे म्हणतात, याचा अर्थ काय किंवा कारण काय, असा प्रश्न या ठिकाणी काय आहे विचारलेला आहे। उत्पादनाचा एक आधुनिक प्रकार आहे। शहराला ट्रक भाजीपाला पुरवला जातो, ट्रकाद्वारे भाजीपाला पुरवला जातो। एक पिकी शेतीतील उत्पादन असते किंवा ट्रकद्वारे शेतमाल बंदरात पोहोचले जाते, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि प्रश्न आहे की मंडई बागायती शेतीला ट्रक फार्मिंग असे का म्हणतात। तर हे बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला या ठिकाणी काय आहे बरोबर उत्तर राहणार आहे, कारण की शहराला ट्रकाद्वारे भाजीपाला पुरवला जातो त्यालाच आपण मंडई बागायती शेतीला ट्रक फार्मिंग असे म्हणतात। म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 4। आता प्रश्न क्रमांक 4 आपल्याला इथे दिलेला आहे की भूप्रदेशाच्या उतार, उंची व उठाव समजण्यासाठी डॅश डॅश सर्वोत्तम पद्धती समजली जाते, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे। हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे। चिन्ह पद्धत, छाया पद्धत, समोच्च रेषा पद्धत किंवा बेंचमार्क पद्धत। तर हे बघा मित्रांनो जे बरोबर उत्तर असेल की प्रदेशाच्या किंवा भूप्रदेशाच्या उंची, उतार, उंची व उठाव समजण्यासाठी समोच्च रेषा पद्धत वापरली जाते, म्हणजे सर्वोत्तम पद्धत आहे। ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। हा प्रश्नसुद्धा
खूप कठीण प्रश्न होता असं मला वाटत होतं मित्रांनो 2024च्या परीक्षेमध्ये, की ब्रिटिश युनिट पद्धतीमध्ये 1 इंचाला 3 मैल या शब्दाप्रमाणेच अंक प्रमाणात होणारे रूपांतर पुढीलपैकी कोणते? अशा प्रकारे प्रश्न काय आहे या ठिकाणी विचारलेला आहे आणि याचं जे योग्य उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 येथे दिलेला आहे की अग्निजन्य खडकात खनिज संपत्ती विपुल असते पण महाराष्ट्र सर्वत्र खनिजासाठी आढळत नाही, याचे कारण काय? प्रश्न तुम्ही समजून घ्या मित्रांनो. प्रश्न असा आहे की अग्निजन्य खडकात खनिज संपत्ती विपुल असते पण महाराष्ट्रात सर्वत्र खनिजाचे साठे आढळत नाही, याचे कारण काय आहे? 4 ऑप्शन दिलेले आहे. अग्निजन्य खडकात खनिजे सर्वच क्षेत्रात आढळतात नाही, किंवा महाराष्ट्राचा बराच भाग दख्खनच्या ढालीच्या प्रदेशाने व्यापलेला आहे, महाराष्ट्रात अग्निजन्य खडक काहीच प्रदेशात आढळतो, किंवा महाराष्ट्राच्या अनेक भागात सुपीक शेती मुद्रा आहे म्हणून. तर बघा मित्रांनो, याचे जे उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 3 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे, की ऑप्शन क्रमांक 2 काय आहे आपल्या मित्रांनो बरोबर उत्तर आहे की महाराष्ट्राचा बराच भाग दख्खनच्या ढालीच्या प्रदेशाने व्यापलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी काय आहे असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. हे बघा मित्रांनो, हा जे प्रश्न आहे ते स्टेटमेंट टाईप प्रश्न आहे. खाली ऑप्शन आपल्याला या ठिकाणी सुद्धा दिलेले आहे आणि प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडावी लागते, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि हे अशा प्रकारे आपल्याला काय आहे मित्रांनो ऑप्शनसुद्धा इथे दिलेले आहे आणि खाली स्टेटमेंट टाईप आपल्याला या ठिकाणी काय आहे उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. तर हे बघा या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर मित्रांनो या ठिकाणी आपण डायरेक्ट पाहणार आहोत, कारण हा प्रश्नसुद्धा खूप कठीण प्रश्न मला वाटत होता. ऑप्शन क्रमांक 2, 3 व 4 काय असेल ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. हा प्रश्न सोपा प्रश्न आहे. भूगोल विषयासंदर्भात हा प्रश्न विचारला गेला होता आणि अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी आहे की पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीला डॅश डॅश असे म्हणतात. 6वी 7वीच्या पुस्तकातून हा प्रश्न विचारला गेला होता की पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीला काय म्हणतात? उपसूर्य, अपसूर्य, संपात किंवा अयन. अशा प्रकारे मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे आणि प्रश्न क्रमांक 8च्या जे उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक ओ उपसूर्य, कारण की पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीला उपसूर्य म्हणतात आणि पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते त्या स्थितीला अपसूर्य असे म्हणतात, म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. हा प्रश्न 3 वेळा परीक्षेत विचारला गेला आहे मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा. हा प्रश्न सतत 3 वेळा जे आहे ते शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महा TETमध्ये विचारला गेला आहे. SSTच्या सेक्शनमध्ये पेपर 2साठी प्रश्न आहे की सुवेज कालवा अतिशय महत्त्वाचा आहे, याचे कारण काय, असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे आणि ऑप्शन दिलेला आहे तो समुद्र पातळीवर आहे म्हणून, तो मुंबई व युरोपीय देशांना जोडतो म्हणून, त्यामुळे वेळ व अंतर याची बचत होते म्हणून, किंवा हा खाजगी मार्ग आहे म्हणून. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि प्रश्न आहे की सुवेज कालवा अतिशय महत्त्वाचा आहे, याचे नेमके कारण कोणते? तर हे बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते याचे कारण असणार आहे त्यामुळे वेळ व अंतर याची बचत होते, म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 येथे दिलेला आहे की भारताचा सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर हे बघा मित्रांनो, भारताचे जे सुप्रीम कोर्ट आहे ते कोणत्या ठिकाणी आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई किंवा नागपूर. तर हे बघा सुप्रीम कोर्टानेच जे TET परीक्षा जी आहे ते 1 सप्टेंबर 2025ला अनिवार्य केलेली आहे. ज्यांची सेवा 5 वर्षापेक्षा जास्त आहे त्या सर्व शिक्षकांना पुढच्या 2 वर्षात शिक्षक पात्रता परीक्षा पास होणे गरजेचे आहे, असा जे निकाल आहे मित्रांनो, असा जे आदेश आहे ते सर्वोच्च न्यायालयाकडून आलेला आहे. आणि सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर दिल्ली या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. SST संदर्भात आपण या ठिकाणी प्रश्नोत्तर पाहत आहोत मित्रांनो. तुम्हाला जर CDP क्वेश्चन सेट असा
हवा असेल म्हणजे प्रश्नसंच पाहिजे असेल तर मित्रों हमसे तुम्हें कांटेक्ट करू शकता। सोबतच दोस्तों आपके लिए हमने हिंदी का भी क्वेश्चन सेट बनाया है। अगर आप हिंदी की प्रश्न पत्रिका चाहते हो तो 199 में आपको मिल जाएंगे, हमसे कांटेक्ट कीजिए। बढ़ते हैं अगले प्रश्न की तरफ। प्रश्न क्रमांक 11। प्रश्न क्रमांक 11 इथे दिलेला आहे की भारतात लोकसभा निवडणूक किती वर्षांनी होते। अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो। लोकसभा निवडणूक जे होते भारतात ते दर 5 वर्षांनी होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर पुढचा प्रश्न आहे की चिपको आंदोलन कोणत्या विषयाशी संबंधित होते। अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। नदी प्रदूषण, वृक्षतोड विरोध, कारखाना प्रदूषण किंवा अणुचाचणी विरोध। तर हे बघा मित्रांनो, चिपको आंदोलन कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर वृक्षतोड विरोध, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। या संदर्भात काही स्पष्टीकरण सुद्धा आपण या ठिकाणी काय आहे मित्रांनो पाहून घेऊया। तर हे बघा वृक्षतोड संदर्भात स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे की 1973 म्हणजे 1973 मध्ये सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलन हे झाडे तोडण्याच्या विरोधात केले गेले। कोणाच्या नेतृत्वाखाली केले गेले तर हे बघा मित्रांनो, सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली 1973 मध्ये चिपको आंदोलन केले गेले। ओके, वृक्षतोड विरोधात। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13। प्रश्न क्रमांक 13 दिलेला आहे की भारतीय राज्यघटनेतील संविधान म्हणजे संविधान प्रस्तावना कोणत्या देशाच्या आदर्शाने प्रेरित आहे असा प्रश्न इथे विचारलेला आहे। आणि राज्यशास्त्र विषयाशी संबंधित हा प्रश्न या ठिकाणी असणार आहे। ब्रिटन, फ्रान्स, रशिया किंवा अमेरिका, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर हे बघा मित्रांनो, भारतातील राज्यघटनेतील संविधान प्रस्ताव हा कोणत्या देशाच्या आदर्शाने प्रेरित आहे तर फ्रान्स काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। स्पष्टीकरण दिलेलं आहे की संविधानातील प्रस्तावना स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे तत्व फ्रेंच राज्यघटनेवरून घेतलेले आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14। प्रश्न क्रमांक 14 येथे दिलेला आहे मित्रांनो आणि मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे की हडप्पा संस्कृती याला आणखी कोणत्या नावाने ओळखले जातात। ओके, 4 ऑप्शन दिलेले आहे। वैदिक संस्कृती, सिंधू संस्कृती, आर्य संस्कृती किंवा गुप्त संस्कृती। तर हे बघा मित्रांनो, हडप्पा संस्कृती याला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते तर सिंधू संस्कृती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य पर्याय या ठिकाणी राहणार आहे। याचा सुद्धा स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो। तुम्ही पाहू शकतात की स्पष्टीकरण अशा प्रकारे आहे की हडप्पा ही सिंधू खोऱ्यातील संस्कृती असल्याने तिला सिंधू संस्कृती असेही म्हणतात। आणि पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न इथे दिलेला आहे की महाराष्ट्रात सर्वात लांब नदी कोणती, अशा प्रकारे प्रश्न इथे विचारलेला आहे मित्रांनो। आणि हे बघा 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे की महाराष्ट्रात सर्वात लांब नदी कोणती, तर हे बघा कृष्णा, गोदावरी, भीमा किंवा तापी। तर हे बघा मित्रांनो, गोदावरी या ठिकाणी काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। कारण याचे कारण काय आहे तुम्ही पाहून घेऊया। हे बघा मित्रांनो, कारण इथे दिलेले आहे की गोदावरी नदीला दक्षिण गंगा असेही म्हणतात। हे सुद्धा लक्षात ठेवा की दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हणतात तर गोदावरी नदीला दक्षिण गंगा असे सुद्धा म्हणतात। आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत। अशाच प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत।